विधिमंडळात पर्यावरणासंदर्भात चर्चा सुरू असताना राजकीय जुगलबंदी ही रंगली। इंधनाचे वाढते दर आणि पर्यावरणाचं होणारं नुकसान लक्षात घेऊन शासनातर्फे इलेक्ट्रिकल वाहन खरेदीला प्राधान्य दिलं जात असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं। आतापासूनच शासनाच्या सर्व मंत्र्यांच्या गाड्या इलेक्ट्रिक असणार अशी घोषणा मुख्यमंत्री फडणवीसांनी केली। तर गाडी घेण्यासाठी कर्ज घेतल्यास थोडी सवलतही देऊ असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। मात्र मर्सिडीजवरून ठाकरेंवर झालेल्या टीकेनंतर अंबादास दानवेंनी मुख्यमंत्र्यांना खोचक सवाल केला आणि त्यानंतर देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांच्यात राजकीय जुगलबंदी रंगली। टप्प्याटप्प्याने सगळ्या मंत्र्यांच्या गाड्या या ईव्ही करण्यात येतील। सरकारच्या गाड्याही टप्प्याटप्प्यानं ईव्ही करण्यात येतील। पुढचा प्रयत्न असेल जिथे जिथे शक्य आहे त्या ठिकाणी ईव्हीनीच रिप्लेसमेंट करण्यात येईल आणि आमदारांना मात्र जे लोन मिळतं ते ईव्हीच करताच देण्यात येईल। विरोधी पक्षनेते आपण बोला। माझा मुद्दा असा आहे की 10 लाखाचीच मर्यादा आहे। 10 लाखात कोणते आम्हाला मर्सिडीज घ्यायची, मर्सिडीज तर जरा मुख्यमंत्री आम्हाला मर्सिडीज घ्यायची आहे, त्यामुळे ईव्ही मध्ये असं काही फॅसिलिटी करणार का जरा बघायला सांगा। माननीय मुख्यमंत्री, माननीय विरोधी पक्षनेते शांतता ठेवा जरा सभागृहात। ऐका जरा प्रवीण। गव्हर्नमेंट स्कीम इज ओनली फॉर नीडी, नॉट फॉर ग्रीडी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।